परंतु या चेंडूवरती मिळेल 1 रन सेकंद धावसंख्येमध्ये भर 7 या आकड्यावरती 5 षटकांची मॅच. ते 30 चेंडूकर तर पहिलं पूर्वार्ध आपण पाहत आहे. पूर्वार्धामध्ये फायटिंग स्कोर बनवायचा टार्गेट सेट करायचा आहे टीम ग्रुप नील 11 संघाला. परंतु इथून आणखीन एक धक्का दिलाय गोलंदाज नरेश या गोलंदाजानं नील 11 संघाचा दुसरा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. ते 7 रन्स खर्च केल्यात आणि 2 विकेट्स घेतल्यात. काय कमालीचं प्रदर्शन चालू आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. खरं तर आज राजकारणाच्या पटलावरती असून देखील क्रिकेटच्या मैदानावरती आज चांगला त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी आहे जिथून खरं तर नील 11 संघाला बांधून ठेवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर 10 ते 15 रन्स फार गरजेचे असतात ज्यावेळेस तुम्ही मैदानावर खेळत असताय ना. परंतु इथून 4 चेंडू फेकले, 4 मध्ये 7 रन्स खर्च केल्यात आणि 2 विकेट्स मिळवल्यात. नवीन खेळाडू मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती या खेळाडूचं नाव आहे प्रथमेश शालेत. 2 बाद 7 4थ्या क्रमांकावरती प्रथमेश मोकल. षटकातील पुढचा चेंडू नरेश आलेत. यावेळेस कोलामध्ये फेकला होता पुन्हा एकदा तर बाउंड्री झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चेंडू उचलणार फेकणार कुठल्याही प्रकारचे रन्स मिळणार नाही. या 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 7 रन्स खर्च केल्यात. होय माझ्याकडे क्रिकेटचा फार फार मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव आज मी सर्वस्वी पणाला लावणार आहे हे सांगणारी गोलंदाजी चालू आहे. यावेळेस चेंडू अप्रतिम डिलिव्हरी अशा रीतीनं पहिलं षटक प्रगतीपथावरनं संपलं जाईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या गुण तालिकेवरती 2 गडी बाद 7 धावसंख्या. षटक संपलं ज्यामध्ये 2 गडी बाद 7 धावसंख्या. साहेबरीत लाईव्हची संपूर्ण टीम आज आमच्या समेत चंदू वाघमारे त्यानंतर डीजे तेजस आणि लयजेश आज आम्हाला चांगली साथ देत आहेत. खरं तर महेश्वरी मैदान नावेकाडी उत्तरपाडा रामबाग या मैदानावरती खेळवली जाणारी नावेकाडी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय जिथून पहिलं षटक संपल्याच्या दिवसातील आणि पहिल्या षटकामध्ये काय अफलातून दर्जाची गोलंदाजी राहिले गोलंदाज नरेश मोकल यांचे ज्यामध्ये फक्त आणि फक्त 7 रन्स. आपण या स्पर्धेमध्ये खरं तर सिक्सरचे बॉल होते आणि सिक्सरच्या बॉलचा जर तुम्हाला विश्लेषण सांगायचं झालं ना तर तो चेंडू फक्त तुम्हाला बॅटवरती प्रॉपर कलेक्ट करायचा आहे. चेंडूचा वेग देखील तेवढ्याच वेगाने असते. गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज आले सतीश आलेत. कर्जत संघाचे संघनायक आहेत सतीश त्यांच्या विरोधात आता नील 11 संघाचा संघनायक चेतन म्हणजे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. इथून दोन्ही संघांना डू ऑर डायचा सामना खेळतायत आणि तो डू ऑर डायच्या सामन्यामध्ये निश्चितच फार जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी घेऊन खेळ करायचा आज दोन्ही संघांना. पहिला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॅट बॉलला दिलं फेकून लॉंग ऑन सीमा पार. अग्री कुली कराड्याचे कुलस्वामिनी आई एक विरज आपण संगीत ऐकलं हे जे लैलेश आणि लयजेश आणि तेजस यांच्यामध्ये होतं. आणि आज आमच्या समोर डीजेच्या कॅप्टन वरती आक्रमण केले दुसऱ्या कर्णधारांना. आक्रमणाची भाषा बोलायची आहे यावेळेस फुल टॉस चेंडू त्यावरती फुल टोल केल्या बसून बॉलला दिले फेकून स्क्वेअर लॅग सीमा पार 4 रन्स. इट्स इज अ नो बॉल हाईट चेक केलंय कर तर पंचानं आणि इथून कर तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. खरं इथून हाईट फॅक्टर चेक केला जाईल. डिसिजन खरं तर गुलदस्त्यात असणार आहे आणि तो निश्चितच ज्यावेळेस आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चितच सांगू. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय इट्स इज अ नो बॉल आणि नो प्लस 4 अशा टोटल मिळतील 5 रन्स आणि पुढचा चेंडू असेल खर तर कर्णधार चेतन ठाकूर याला खर तर फ्री हिटचा चेंडू
मुक्तपणे खेळण्याची संधी. उघडा डोले बघा नीट, तुमच्या समोर असेल प्रिंट. सतीशची महागडी गोलंदाजी यावेळी क्रिकेटमधील मादक सौंदर्य. बॉलला दिले फेकून, कव्हर सीमा पार, 4 रन्स. पहिल्या षटकामध्ये 7 रन्स होत्या. रुकावटी आती सफलता के राहों में ये कोण नहीं जानता, फिर भी मंजिल पाही लेता है, जो हार नाही मानता. इथून संघनायक सांगतोय, मला इथून माझ्या संघासाठी हार मानायची नाही आहे, मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, संघाच्या संघ मालकासाठी खेळायचं आहे. ते सांगणारी फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. यावेळी स्लोवर वन परंतु पिक केलंय. बॉलला दिलं फेकून, एका टप्प्यानशी बॉल होईल फरार. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. महागडी गोलंदाजी. संलग्न 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकलेत. चेतन या खेळाडूनं वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 26 वरती. सतीशची महागडी गोलंदाजी राहिले. इथून आणखीन एक तडाका. बॉल वरती आक्रमण, लॉंग ऑफ क्लिअर करणारा, ठोकलाय चौकार. गोलंदाज खर तर सतीश आहे, त्यावरती आक्रमण. संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे मैदानावरती खेळ करतोय. नाव आहे खेळाडूचं चेतन. याने खर तर 6 चेंडू केले, 6 मध्ये 23 रन्स कुठून काढल्यात. आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली. का आक्रमणाची भाषा बोलू नये, कारण की इथून खर तर आम्ही डू ऑर डायचा सामना करतोय. करो या मरो ही लढाई आमच्या संघासाठी आहे आणि ती लढाई आम्हाला क्लिअर करायची आहे. आणि ती लढाई लढत असताना खर तर इथून चेतन सांगतोय, आम्हाला रडायचं नाही तर लढायचं आहे आणि लढतोय. पहिल्या षटकामध्ये जरी नरेश यानं 7 रन्स खर्च केले असल्या ना, तरी की दुसऱ्या षटकामध्ये मी सोडणार नाहीये. पॉवर प्लेचा निर्बंध आहे आणि ते पॉवर प्लेचा निर्बंध निश्चितच मला तोडून फोडून करून तोडफोड फलंदाजी करायची सांगणारी 5 चेंडू मध्ये खर तर फलंदाजी चालू आहे. यावेळेस चेंडू वलक्यात ग्लास करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पॅड वरती आदळलाय. कॉलेबेट पंच प्रशांतची मालिकांचा लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमधील भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती हालो बॅटकटच्या स्वरूपात रन्स आहे. ओके, माफी असावी. हालो तर स्वप्नीलजी मडवी साहेब आणि मनोजी ठाकूर साहेब, आपणास विनंती असेल आपण प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. स्वप्नीलजी मडवी साहेब आणि मनोजजी आपण यावं असं विनंती आहे. फोर्टी कॉम्बॉक्स. खर तर 2 चमचमत्या ट्रॉफ्या पाहत आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवणाऱ्या या 2 चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. म्हणून जाऊया मैदानाच्या दिशेने. त्यावेळेस फुलर लेंथ हाताला होता, जिथे खरं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. याला आवाज दे ना. हॅलो, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, कुठल्याही प्रकारचे रन्स मिळणार नाही. दुसरं षटक फार महागडे षटक, ज्यामध्ये तब्बल 24 रन्स करत आल्या. 2 षटकांचा बाद विकेट संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करीत असताना नील 11 संघाच्या धावसंख्या गुणतालिकेवरती 2 बाद 32 धावसंख्या. 5 ओव्हरची मॅच आजच्या दिवसातील खर तर माफी असावी. शेवटचा चेंडू डॉट आलाय, त्यामुळे हालो धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 31च असेल. 2 बाद 31. तर जयेंद्रजी टांडेल साहेबांना विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं असेल आहे. जयेंद्रजी टांडेल आयोजकांच्या वतीने आपल्यास प्रेमाची साथ आहे. जयेंद्रजी टांडेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच नवेखाडे गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती असेल, प्रतिष्ठित ग्रामस्थांना आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि अनेक वर्षांची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये भरपूर असे मान्यवर पाहुणे येत असतात. तर सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. 2 षटक संपले. धावसंख्या धावपटलावरती 2 गडी बाद 31. आता गोलंदाजी ट्रॅक वरती खर तर ज्यांना
पहिलं षटक फेकलं होतं नरेश यानं. आता खरं तर त्यांचे चिरंजीव आलेत, रुद्र आलेत. म्हणजे वडील आणि खरं तर मुलगा हे दोन्ही एका टीम आणि हे सातत्याने तुम्हाला लीग फॉरवर्ड मध्ये गावाची ज्यावेळेस लीग असते ना, मग दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात किंवा दोन भाऊ एका टीम मध्ये, वडील आणि मुलगा एकमेकांच्या विरोधात किंवा ते एका टीम मध्ये पाहायला मिळत असतात. रोफन आलाय त्याच्यावरती खरं तर रुद्र आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं फलंदाज चेतनला, परंतु त्या चेंडूवरती 2 रन मिळतील. दुहेरीनं धावसंख्येमध्ये होईल भर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 वरती 2 गडी बाद 33. पूर्वार्धामध्ये रन्स बनवायचे धावांसाठी धावाधाव चालू आहे आणि ती धावाधाव करीत असताना खर तर एकाही किल्ला लढवला आतापर्यंत चेतन या खेळाडूंना, जिथे 8 चेंडूमध्ये 25 वरती खेळतोय, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. फटका तर फसलाय. झेलची संधी इथून नरेश करणार नाही चुकी. पकडला जातो झेल आणि महत्वाचा खेळाडू संघाचा संघनायक चेतन या खेळाडूचा संपुष्टात आलाय खेळ. काय जज केलंय नरेश यानं. अगोदर असं वाटलं होतं की चेंडू त्यांना बाहेर जातोय की काय, पण शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर ठेवली आणि अप्रतिम असा झेल पकडलाय त्यानं. तिसरा धक्का टीम नील इलेव्हन संघाला, संघाचा संघनायक माघारी परलाय आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये सक्षम ठाकूर आलाय 5व्या क्रमांकावरती. 3 गडी बाद 33 ला 3, 2.2 षटक संपलेत. 55 ते 60 रन्स बनणं फार गरजेचं असणार आहे, कारण की इथून तुम्ही डू ऑर डाय खरं तर करूया मरोची मॅच खेळतायत. यावेळी चेंडू इथून खरं तर क्रिकेट मधील मादक सौंदर्य, बॉल चालल्या पॉइंट मध्ये ते 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळाले. इथे 1 रन्स होती, तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. त्यांनी पाहिलं की गोलंदाजाकडनं चेंडू सुटलाय, लगेचच त्यांना धाव घेतली आणि तिसरी रन्स देखील कंप्लीट केली जाते. तिहेरीनं धावसंख्येमध्ये भर 36 ला 3. आपण स्पर्धा पाहताय श्री गणेश क्रिकेट क्लब नावीकडे आयोजित नावीकडे प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्या पर्वामध्ये संपन्न होत असणारी स्पर्धा. खरं कालच्या दिवसामध्ये आई जरीमरी संघानं एक सामना जिंकलाय, तर आई गावदेवी संघानं 2 सामने जिंकलेत. त्यानंतर गावदेवी इलेव्हन या संघानं 2 सामने जिंकलेत, एक सामना जिंकलाय. तर साहिल इंटर प्रदेश या संघानं 2 सामने जिंकले. तिथून आडव्या बॅटनं लॉफ्ट करायचा होता, परंतु बॉल चालला वाईडिश स्कारलाय ग्रीजर मध्ये, जिथे मिलेल एकीचं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये 2 धावसंख्येनं धावफलक वधारला जाईल 38 ला 3. किंबहुना तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल तर आज आणि या सामन्यामध्ये फार महत्वाची कामगिरी या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना करावी लागेल. 100% एफर्ट आणि 100% कमिटमेंट द्यावी लागतील. रुद्र मोकळचा पुढचा बॉल, यावेळेस फटका फसलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत, तैनात करणार नाही चुकी. आणखीन एक खेळाडू बॅक टू दी डगआउट. हा पहिला झेल वडिलांनी पकडला, दुसरा झेल काकाने पकडलाय. खरं तर काकानी पुन्हा यांचं नाते म्हणजे वडील आणि वडिलांप्रमाणेच असतोय. परंतु आज खरं तर नावी खाड्याने या नावागावासाठी, खाडी गावासाठी आज ते आपल्या मैदानामध्ये उतरले आणि तिने खरं तर वडील, त्यानंतर काका आणि पुतण्या किंवा मुलगा एकाच संघामध्ये खेळत आहेत आणि ते खेळत असताना खरं तर आपला मुलगा गोलंदाजी करतोय, त्याला भविष्यामध्ये इन फ्युचर त्याचं घडवायचं असेल तर वडिलांची आणि काकाची साथ फार महत्वाची आणि ती साथ आज देताना पाहायला मिळते. इथून खरं तर आणखीन एक खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता विनोद तांडेल आलेत. विनोद आणि खरं तर सक्षम ही जोडी मैदानामध्ये बाद होणारा खेळाडू प्रथमेश बाद झालाय, की ज्यानं खरं तर 5 चेंडू केला, 5 मध्ये 2 रन्स बनवल्यात. 4 बाद 38. चेतन बाद झाल्यानंतर खरं तर हा संघ अडचणीमध्ये आलाय. यावेळी इथून खर तर लेट कट पाहायला मिळालं. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन कडे. क्षेत्ररक्षक आहे त्यांना एक रन्स कंप्लीट. दुसरी धोक्याची होईल का? होय, दुसरी धोक्याची काय गरज होती का? विनाशकाली विपरीत बुद्धी. आणखीन एक खेळाडू धावबादच्या स्वरूपात बाद.
विनोद तांडे आल्या पावली माघारी म्हणावं लागेल. धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. एक रन आली परंतु एक विकेट देखील ते गेले. तिसरं षटक प्रगतीपथावर संपल्यानंतर 5 गडी बाद 39. चला मित्रांनो, आपण वारंवार वेळ खर्च करू नका, कारण की आपल्याला आज तब्बल 9 सामने कव्हर करायचे आहेत. निश्चितच एक चांगली स्पर्धा, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 2 दिवस फक्त आणि फक्त आमच्या नावेखाडी गावासाठी, ही संकल्पना उराशी हा बाळगून आज खर तर सर्व तरुण एकत्र आलेत. आणि तरुणांचं खर तर एकत्र येणं आज सध्याच्या स्थितीला या हा कलकलीच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. ओरटो खर तर राजकिरणजी कोहली सर. रमणजी ठाकूर साहेबांचे इथं शुभागमन झालंय. माऊलींचे निस्सिम भक्त रमणजी ठाकूर साहेब, आपलं अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे. धन्यवाद. 3 षटक संपलेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 बाद 39. ऑन स्ट्राईक आपण सक्षमला पाहतोय, तर त्यांना साथ देतोय तो खर तर दत्ता ठाकूर. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शंकर आलेच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स ना. तर आपल्या हातामध्ये असणारी जादू पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. बॅट अँड बॉलचं समीकरण आहे. खरं तर सक्षम याची 10वीची परीक्षा सुरू आहे, तरी देखील आज नावाखाडी प्रीमियर लीग खेळण्यासाठी तो सज्ज झाला. त्याला देखील त्याच्या परीक्षेसाठी कॉम्बॉक्सच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु बॉलला दिले फेकून बरोबर पॉइंट रिझनकडे जिथे क्षेत्ररक्षक आहेत ना, थोडीशी लंबल एकीचं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये. आणि या 2 धावसंख्येनं धावसंख्येमधील भर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 41 या आकड्यावरती पहिला चेंडू खूप सुरेख होता. तो चेंडू खर तर निहाळता आला नाही सक्षमला. तिसरा बॉल लेफ्टर ओव्हर द विकेट्स ना. तिसरा चेंडू बॅटची फ्ला एज एज अँड टेकन. आणखीन एक विकेट. टीम नील 11 संघाला 6वा धक्का. सहा गडी बाद 41 ची सुरुवात खर तर पहिल्या षटकामध्ये झाली नाहीये. पण दुसऱ्या षटकामध्ये जर चेतननं फलंदाजी केली नसते ना, तर धावसंख्येला फार खर तर आला बसला असता. परंतु दुसऱ्या षटकामध्ये खर तर गोलंदाज सतीश वरती आक्रमण केलं, त्यामध्ये तब्बल 24 रन्स खर्च केल्या होत्या. खर तर नॉट सेकंड वरती दत्ताजी खेळले, त्यांच्या नावावरती खर तर एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि 4 खर तर स्पोर्ट्स सायकल आहेत. म्हणजे दत्तांना तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणावं लागेल. ही माहिती खर तर आमचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यावेळेस खर तर बॅटची एज लागली होती. बॅट चेंडू खर तर यष्ट्यांजवळ घरंगलत राहिला नवीन खेळाडू मैदानामध्ये. कुणाल आलाय 8व्या क्रमांकावरती. येस, दत्ता यांना स्ट्राईक देणं फार गरजेचं असणार. आता उर्वरित खरं तर या इनिंग मधील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहे. आणि 8 चेंडू मध्ये परंतु इथून आणखीन एक फटका फसलाय. कुणाल आल्या पावले माघारे. काय गरज होती का मोठा फटका खेळण्याची, हा देखील प्रश्नचिन्ह आता टीम नील 11 संघाला पडला असेल. येस, 1 रन झाली, माफी असावी. 6 बाद 42. आणि इथून खरं तर ज्याच्या नावावरती एक बाईक आणि 4 स्पोर्ट्स सायकल आहेत, असं खरं तर दत्ता ठाकूर मैदानामध्ये ऑन स्ट्राईक वरती आपण पाहताय. खरं दत्ताभाई या नावाने प्रसिद्ध असणारे एक खेळाडू, परंतु त्याच्या समोर शंकर डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. लेफ्ट हँडेड टू लेफ्ट हँडेड ऑन साइडला दिलाय तडका. बॉलला दिलाय फेकून लॉंग ऑन बाउंड्री लाईन पार 4 रन्स. आता शेवटचा षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. आणि या षटकामध्ये खर तर प्रत्युत्तर द्यायचं आहे. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, या उक्तीप्रमाणे आता खेळ करावा लागेल तो टीम नील 11 संघाला. ते 4 षटकामध्ये 46 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. आणि ते षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहताय. खर तर एक
चांगला नियम पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. ते 5 षटकांनी त्या 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण हल पाहताय तर अक्षय तांडेल. रोनो विलेवन आणि रिहानी एंटरप्राइजेस आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल, रिहानी एंटरप्राइजेस आणि रोनो 11 कृपया करून यावं लगेच फोर्टी कॉम्बॉक्स. 5वं षटक, पहिला बॉल ऑन साइडला लॉंग वन मध्ये, जिथे खर तर नरेश तैनात आहेत. एक रन कंप्लीट, दुसरी रन धोक्याची. इथून खर तर ज्या खेळाडूच्या बॅट्समधून चौकार आला होता त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं, परंतु तो खेळाडू झालाय धावबाद. खेळाडू बाद झाले ते म्हणजे आतापर्यंत 7 गडी बाद 47. कुणाल ठाकूर आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये गेले नील ठाकूर, संघाचे संघ मालक आहेत. अस्तित्वाची लढाई इथून क्वालिफाईड पंच खरं तर आमचे संदेशजी म्हात्रे सर, मॅन फ्रॉम गोवट यांच्याकडनं स्वेअरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये येईल भर. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचेल ते म्हणजे 48 या आकड्यावरती. 7 बाद 48. फुलटॉस चेंडू, परंतु त्या चेंडूचा समाचार घेता आलेला नाहीये. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम आपण खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. खरं तर हा विकेट कसा गेला, फुलटॉस चेंडू होता, त्यावरती आक्रमण करायचं होतं, म्हणून ते आक्रमण करत असताना बॅटच्या खरं तर तो एंडला खरं तर चेंडू ब्रेक झाला आणि तिथून यष्टीरक्षकानं सुरेखरित्या झेल पकडलाय. 8वा धक्का नेलेले व संघाला नवीन खेळाडू मैदानामध्ये स्वयं तांडेल आलाय 10व्या क्रमांकावरती. गोलंदाजी ट्रॅक होते आपण अक्षयला पाहताय. हाफ ट्रॅकर यावेळेस इथून दुर्गस फटका खेळायचा होता, बरोबर बॅटन बॉलचं प्रॉपर समीकरण नाही. ते मिळेल 1 रन. सेकंद धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 49 या आकड्यावरती. आधीपर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, उर्वरित या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अक्षय तांडेल गोलंदाजीला ट्रॅकवर, परंतु त्याच्या समोर होता नील ठाकूर. इथून हलक्या हाताने दिशा द्यायची आहे, परंतु यष्टीरक्षक झालेच फ्लंबल. बॉल चाललाय लॉंग स्टॉप, सीमा पार, 4 रन्स. खर तर हा नशिबाचा चौकार आलाय. खर तर संघ मालकाच्या बॅटला चेंडू ब्रेक देखील झाला नव्हता, परंतु पाठीमाग संघ नायक उभा आहे ज्याचं नाव आपण आहे ते म्हणजे सतीश. त्याच्याकडनं चुकी झाली, बॉल सरळ वेगानं निघून गेला लॉंग स्टॉप रिझनकडे, जिथे नील इलेव्हन संघाला खरं तर हा नशिबाचा चौकार आहे. आणि या चौकाराच्या साहाय्यानं अर्धशतक कंप्लीट. 53 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल सरळ पॅड वरती आदललाय, पंचांकडे लावडले अपील करण्यात आले, पंच आमचे इंटरेस्ट नाही आहेत. लेग बॅचच्या स्वरूपात मिळेल 1 रन. धावसंख्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती 54. 8 बाद 54. आता या इनिंग मधील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक. अक्षय तांडेल यावेळेचा चेंडू दिशा गोलंदाजी स्वेअर मारा, दूषित मारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 वरती. 8 बाद 55. इथून टार्गेट सेट करणारा चेंडू फेकायचा आहे अक्षयला, परंतु इथून एलिमिनेशन राहिले. कमी क्षेत्ररक्षक आहेत तैनात, करणार नाही चुकी. शेवटच्या चेंडूवरती आणखीन एक धक्का टीम नील इलेव्हन संघाला. अशा रीतीनं पूर्वार्ध संपला, जिथे 5 षटकामध्ये रन्स बनवल्यात नील इलेव्हन संघानं, त्या म्हणजे 55. आणि आता येणाऱ्या 30 चेंडू मध्ये रन्स बनवायचे आहेत, त्या अर्थातच टीम रुबी इलेव्हन संघाला 56. प्रति षटकामध्ये आता 11.20च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ते रुबी इलेव्हन संघाला. वरून तत्पूर्वी आम्ही लक्ष केंद्रित करतोय चला आजच्या दिवसातील खरं तर दुसरा सामना. एका बाजूला रोनव इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात रिहानी एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे संघनायक जर आले असतील तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हायचं आहे. परंतु या 56 धावसंख्येचा पाठलाग टीम रुबी इलेव्हन संघ करेल का? या 56 धावसंख्या नील इलेव्हन संघ वाचवेल, याचं धावतं विवरण आपण ऐकूया. खर तर गव्हाण गावचे सुपुत्र व गुलवेनोड परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, त्या
स्पर्धेमध्ये आपण सातत्याने ज्यांचा आवाज ऐकत आलो ते आमचे खर तर परमित्र सन्माननीय राजकिरणजी कोहली सर यांचा उत्तरार्धामध्ये ऐकूया आवाज. तर चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल, जर आपण इनिंग ब्रेक मध्ये आले नाहीत तर तुम्हाला पेनल्टी लगेच देण्यात येईल. जो संघनायक उपस्थित असतील त्या संघनायकाला इथं टॉस विन दिली जाईल. आम्ही विनंती करतोय अरुण शेठ ठाकूर साहेबांना की आपण यावं आणि आदरणीय मनोजजी ठाकूर यांची उपस्थिती लाभली. मनोज ठाकूर यांचं आपण आदरातिथ्य करूया. मग जे आपल्या गावामध्ये मॅचेस वगैरे असताना फायनल मध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला गावामध्ये जेवणाची व्यवस्था लागते त्या जेवणाचा संपूर्ण कार्यभार ज्यांच्या खांद्यावरती असतो आणि आपला एक चांगलंसं जेवण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अगदीच रुचकर जेवण स्वादिष्ट जेवण खायला मिळतं. मी अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. अरुण शेठ ठाकूर साहेब आपण यावं. तर निश्चितच मनोज ठाकूर यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय, कारण असं म्हटलं जातं भुकेची राखी वेळू तोची श्री जगन्नाथू. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या हाताने आपल्याला जेवण मिळतं ते एक जगन्नाथाचं स्वरूप आहे. अशा मनोजजी ठाकूर यांचा आपण यथोचित मान सन्मान, एक चांगलं व्यक्तिमत्व अरुण शेठ ठाकूर साहेबांचे शुभ आणि पवित्र हस्ते आपण होताना पाहतो. तर रिहानी एंटरप्राइजेसचा संघनायक लवकर या. हॅलो. तर चला रुबी इलेव्हन संघ आपण लगेचच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, कारण की आपल्याला आज तसेच तब्बल 9 सामने कव्हर करायचे आहेत टू टॉस बॉक्स. आम्ही विनंती करतोय आदरणीय रमण शेठ ठाकूर साहेब आपणही यावं. आपणही या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहात. आपल्या गावाच्या सेवेसाठी आपण बरेचशी कार्य केलेली आहात. तसेच माऊलींच्या सेवेमध्ये नंदेश्वरलाही भरपूरचं कार्य आपण केलेलं आहे. आणि निश्चितच मी अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण रमण शेठ ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. खर तर अरुण शेठ ठाकूर साहेब आणि रमण शेठ ठाकूर साहेब ही नावं मी लहानपणापासून ऐकतोय. इंचगिरी संप्रदायामध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये शिवाजीनगरला आम्ही बऱ्याच वेळेला लहानपणापासून या व्यक्तींना भेटण्याची इच्छा असायची. आज या व्यक्तींसोबत उभं राहण्याची संधी मिळते. खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा व्यक्तींसोबत राहताना. धन्यवाद. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आभार. तर चला संघनायक आले असतील तर अरुण शेठ ठाकूर आपण साहेब यावं. तर रोन विलेवन आणि रिहानी एंटरप्राइजेस यांच्यामध्ये मात्र नाणेफेकीचा कॉल होतोय. कोण कॉल करते? हेड इज द कॉल बाय रिहानी. इट इज टेल. तर दोघांना देवे शुभेच्छा. तर रोनो इलेव्हन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. दोघांना देवे शुभेच्छा आणि तात्पुरतं थांबतोय. आम्ही जाऊया दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा. तसंच विजयजी तांडेल आपण यावं, ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसाची सुरुवात आपण केली. गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन केलं, शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं. विजयजी तांडेल साहेबांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ आणि पवित्र असते आपल्या इथं यथोचित मान सन्मान केला जाईल, कारण आपल्या शुभ आणि पवित्र असते आजच्या दिवसाची सुरुवात मात्र केली गेली. अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विजयजी तांडेल यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. तसेच उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय, ज्यांचा काल आपण यथोचित मान सन्मान केलेला आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच जोडले जाऊ. धन्यवाद विजय तांडेल, थैंक यू वेरी मच. तो चलिए करते सभी का तहे दिल से स्वागत, सदर प्रणाम. आणि निश्चितच रमण शेठ ठाकूर साहेबांनी या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं भरीव असं योगदान दिले. धन्यवाद रमण शेठ ठाकूर साहेब, आपला अंतःकरणापासून आभार. हरेश्वरजी तांडेल साहेब यांच्याकडून या मॅच साठी निश्चितच 500 रुपयाचं योगदान आलं. धन्यवाद हरेश्वर तांडेल साहेब. पहिला चेंडू अगदीच चांगला गतिमान चेंडू फेकला गेला होता. एकही धाव मिळणार नाहीये. फटका काय सजवलाय आणि चेंडूला मात्र दूर वरती फेकून दिलाय. हा आलाय ब्रँडेड नावेखाडी प्रीमियर कार.
तर धन्यवाद मनीष पाटील, ज्यांचा आवाज आपण ऐकला तर पहिल्या सत्रामध्ये चांगलं समालोचन ऐकायला मिळालं. यावेळेला चांगला कट केलाय, लेट कट तो ही बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू मात्र जाईल हा कार्पेटला घरंगळत, चेंडू थांबणार नाहीये, क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू चाललाय आर पार, सीमा पार, आलाय चौकार. निश्चितच अतिशय सुंदरशी स्पर्धा. मग या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली. हे एकमेव असं व्यासपीठ आहे इथं अनेक मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कदाचित स्टम्प्सना काहीशा सेंटीमीटर्सनी सोडून गेलाय, परंतु डाऊन द लेग म्हटल्यानंतर क्रिकेटचा थंब रूल आहे, ज्याला थंब रूल म्हटलं जातं. तुम्ही कितीही अगदी क्रिकेटच्या विकेटला जर स्पर्श नाही केला तर मात्र तो चेंडू वाईड घोषित केला जातो, गोलंदाजाला दंडित केलं जातं, एक धाव समोरच्या संघाला बहाल केली जाते, गोलंदाजाला तो चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागतो. 56चा टार्गेट करताना इथे मात्र टार्गेट चेस करताना हल्ला बोल चालू आहे. हर्षलने मात्र अक्षरशः सळो की पलो करून सोडलंय. पुन्हा एकदा चौकार. मॅचची जी ताकद होती ना, 56 धावांचा चेस होता, ती ताकद जवळजवळ कमी करण्याचा प्रयत्न केलाय. टार्गेट मधली जी एक विशेष बाब होती, जो रन रेट ठेवायचा होता, त्याहूनही जास्त रन रेट टाकण्याचा प्रयत्न धावसंख्या पटलावरती आपण पाहतोय, त्या म्हणजेच 15. ऑफ्टनच्या बाहेर या वेळा चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा होता, हलक्या त्याने मोडलाय त्याला. निश्चितच शॉर्ट मिडऑफला मात्र मिडऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, तोपर्यंत मात्र एक धाव. सर चेंडू शेवटचा आहे, एक वाईड आला होता. 0, 6, 4 वाईड, 4 आणि 1 असे चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतोय, त्या म्हणजेच 16. पहिला चेंडू डॉट आहे, नंतर षटकार आहे, नंतर चौकार आहे, एक वाईड आहे. एक वाईड कॅन्सल केलात का तुम्ही? येस, वाईड कॅन्सल केलं तर बरोबर आहे, कारण मी त्यावेळेला विवरण सुद्धा केलं होतं वाईडच्या वेळेला. जर स्पर्श नसेल करत तर वाईट, जर स्पर्श केला असेल निश्चित निर्धाव चेंडू. तर पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय, त्या म्हणजेच एक वाईडची धाव कमी होईल, धावसंख्या 15. तर 15 वरती कोणताही गडी बाद नाहीये, 56 चेस आहे. तोपर्यंत ऐकूया गाणी. निश्चित दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. मग ज्याच्यामध्ये आमची दमदार जोडी प्रशांतदा ठाकूर आणि महेश शेठ बालदी शेठ, खरोखरच दम लागतो या जोडीला हरवायला. विजयाचा चौकार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी लगावला आणि 2 सलग विजय मात्र उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांनी. तर ह्या जोडीला हरवायला दम लागतो मित्रांनो. मग आमचे किंग जर कोणी असतील तर हे आहेत, आणि आमचे किंग मेकर जर कोणी असतील तर ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. असे किंग मेकर रामशेठ ठाकूर असं म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये मात्र पाहिलं तर सक्षम मूर्ती प्रति हल्ला केला होता, हल्ला बोल केला होता, त्यातून सक्षमला मात्र सावरता आलं नाहीये. इथून कमबॅक करायचा शरदला मात्र विकेट काढावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यात स्टिअर केला, चेंडू निश्चितच जाईल वाईडिश मिडॉनला किंवा काऊ कॉर्नर आपण जिकडे म्हणतो. एक धाव पूर्ण केली, धावेचा प्रयत्न दुसरा आहे. चेतन ठाकूर, कलेक्शन चांगलं झालं असतं तर मात्र कदाचित बाद होण्याची संधी असती, परंतु थ्रो तुम्ही एका टप्प्याने फ्लॅट थ्रो येणं गरजेचं असतं. थ्रो ज्या वेळेला डीप करणारा थ्रो असतो त्यावेळेला चेंडू नंतर हा फ्लाईट घेतो, तिथून मात्र डीप करणारा थ्रो पाहायला मिळाला. खरं तर फ्लॅट थ्रो पाहायला मिळतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. जे महत्वाचं असतं, जे स्टम्प्सच्या लेवलला आले पाहिजेत, टप्पा असतो की डायरेक्ट त्या स्टम्प्सच्या लेवलला येणं महत्वाचं असतं. इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात शरदने. रुद्र अजूनपर्यंत नॉनस्ट्राईक एंडला आहे. इथे मात्र पंचांकडे आशलभूत नजरेने पाहिलं जातं, पायचीची अपील उचलून पकडली की नाहीये. पंच मात्र सांगतात की इट्स डाऊन द लेग आहे, थोडासा मात्र डाव्या स्टंपच्या बाहेर चाललाय की काय असं पंचांना संदेह होता. खरं तर शरद सारखा अनुभवी गोलंदाज आहे, अनुभवी क्रिकेटर ह्या संघामध्ये आहे,
शरद सुरुवात चांगली करतोय, परंतु त्या सुरुवातीला मात्र मोठं स्वरूप देऊ शकत नाहीये. बॅटिंग मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा यॉर्करचा अवलंब इथे मात्र हलक्या हाताने जरूर खेळलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एक धाव खरोखरच महत्वाचं असतं. तुमच्याकडे खेळ किती चांगला आहे हे महत्वाचं आहे, त्याहून हे तुम्ही कोणत्या तंत्राने खेळताय हे महत्वाचं आहे. आपल्याला कोणत्या ठिकाणी थांबून कोणतं तंत्र वापरणं महत्वाचं आहे. मग महाभारत आपण पाहिलंय, व्यूहरचना खूप महत्वाची असते. मग जी व्यूहरचना आखल्यानंतर अभिमन्यूला आज जाता तर आलं, परंतु तिथून बाहेर येता आलं नाहीये. अशा व्यूहरचना तुम्हाला आखाव्या लागतील, अशी अस्त्र फेकावी लागतील जी अजरामर होतील इतिहासामध्ये. उलटॉस चेंडू, ह्याला मात्र चांगला प्रहार केलाय. आडव्या पट्ट्यानिशी चेंडूला मात्र केलाय आर पार, सीमा पार. हालाय दमदार षटकार. तर निश्चितच ज्या गोष्टीबद्दल मी म्हटलं, तर शरद ठाकूर तुमच्याकडे अशी अस्त्र पाहिजे ती समोरचा कितीही चांगला जरी योद्धा असला ना तरी त्याला भेदता आली पाहिजेत. मग समोर जर तुमच्या कर्ण असेल ना, तर अर्जुनाला ज्याप्रमाणे अंजनी अस्त्र सोडावं लागलं, अशी वेगवेगळे अस्त्र तुमच्याकडे अक्षय भात्यामध्ये असणं गरजेचं आहे. अक्षय भाता फक्त प्रभू श्रीरामांकडे होतं. निश्चितच तुमच्याकडे आता अक्षय भाता नाही, पण तो 6 चेंडूंचा एक भाता आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकणं महत्वाचं आहे. इथे मात्र यॉर्करचा चेंडू टाकताना फुलटॉस चेंडू आलाय. पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु ह्या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज झेल खाली. शरद ठाकूर पहिल्यांदा फसला होता, दुसऱ्यांदा मात्र झेल पूर्ण केलाय. इथे मात्र पकडलाय सुंदरसा झेल. संपला एक महत्वाचा गडी, तो म्हणजेच रुद्रचा खेळ. गडी निश्चितच कमबॅक खूप महत्वाचं असतं. मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याला ब्रेक थ्रू म्हटलं, आता ज्या वेळेला पार्टनरशिप बिल्ड होते, ओपनिंग पार्टनरशिप ज्या वेळेला बिल्ड होते ना मित्रांनो, त्यावेळेला समोरच्या संघावरती ऑटोमॅटिक एक मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हटलं जातं, मानसिक दबाव ज्याला म्हटलं जातं, तर प्रेशर मात्र क्रिएट होतो. तो प्रेशर क्रिएट होत चालला होता. कारण धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या अक्षरशः 24 वरती वृद्धिंगत झाली होती. धावसंख्या 24 वरती उडी घेतली होती. कारण हर्षल तर चांगला खेळत होता, त्याला सोबत मात्र रुद्राही त्याच ताकदीने खेळायला सुरुवात केला होता. खरं तर नरेश मोकळ्यांचा मुलगा रुद्र खरोखर सुंदरची कामगिरी करताना पाहायला मिळालाय. षटकार खेचल्यानंतर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. तिथून मात्र झेल पकडला शरद ठाकूरने. संपला निश्चितच त्या खेळाडूचा खेळ. नवीन फलंदाज आपण पाहतोय वन डाऊनचा सूर्यकांत तांडेल. तर वन डाऊनचा प्लेअरही तेवढाच ताकदवर असतो. मग आपल्या वन डाऊन मध्ये येणारा विराट कोहली सर्वांना माहित आहे काय करून जातो. फटका इनसाइड आउटचा आहे, निर्जन स्थळातून जाईल की तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे तो येईल. सुंदर कॅच पकडली. इथे मात्र शरद ठाकूरचं कमबॅक करणारं षटक पाहायला मिळालंय. सुरुवातीच्या काही चेंडूंवरती काही फटके जरूर खाले, ज्याच्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या 2 चेंडूंवरती सलगचे 2 विकेट मात्र पाहायला मिळाले. निश्चितच इथे मात्र गडी बाद झालाय. 2 षटकांचा खात्मा झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या पाहतोय त्या म्हणजेच आपण 2/24 वाजव. येस, प्रभू श्रीरामांचं गीत डीजीच्या माध्यमातून वाजवलं गेलंय. छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. राम नामाची ही धन्य ख्याती, पापी तरले पुढे तरती. अशी ह्या रामनामाची ख्याती आहे. डीजीच्या माध्यमातून रामनामाला उजाला दिला. आणि 500 वर्षानंतर आपण मात्र मागच्या वर्षी निश्चितच अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर मात्र उभारलं. खूप मोठी गवसणी होती आपल्या या हिंदू संस्कृतीला, सनातन धर्माला. ते म्हणजेच प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारलं. 56 धावांचा चेस आपण इथं टार्गेट आहे तो चेस करतोय. ते म्हणजेच रुबी 11 संघ इथं टार्गेट चेस करतोय, जे की नील 11 संघांनी उभारलंय 56 धावांचं टार्गेट. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं तर सक्षमने 15 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूंमध्ये 9 दिल्या होत्या. त्या म्हणजेच शरदने शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट काढले. थोडस हाईस करून सोडलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल.
पुढच्या मॅच मध्ये शरद ठाकूर पहिल्या चेंडूवरती तुम्ही हॅट्रिक वरती असाल ही नोंद घ्यायची आहे, कारण लीग आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युएशन राहील. चेतन ठाकूर इज ऑन स्ट्राईक फॉर द बॉलिंग. चांगला फटका आहे, वंडरफुल टायमिंग केलं होतं, पिकअप शॉट पाहायला मिळालाय. हा चेंडू निर्विवाद असा चौकार प्रस्थापित केलाय फलंदाज हर्षलचा. तर गावधनी कोणाला पावला तर गावधनी देव जो आहे हा नावेखाडी गावावरती सदैव आशीर्वाद ठेवून आहे. मग गावदेवी असेल, आई जरीमरे असेल, गावधनी असेल, कोणताही माणूस लग्न कार्याला जाताना आपल्या वेशीवरच्या देवांना कधीही विसरत नाहीये. त्यामुळे आपल्या गावच्या वेशीच्या देवांना आयुष्यात माणसांनी कधीही विसरू नका. मग ज्याच्यामध्ये आपलं कुलदैवत कुलस्वामिनी, गावच्या वेशीवरची देव गावदेवी, ग्रामदेवता म्हणतो. लग्नामध्ये पण सर्वात पहिला काय म्हटलं जातं, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, या देवतांना भरपूर असं महत्व आहे. तर त्या गावधनी देवा मात्र कोणाला पावलं तर आपल्या नावेखाडीच्या गावांना पावलाय. इथे मात्र पावलाय सध्या तरी रुबी 11 संघाला. चेतन ठाकूर वरती मात्र प्रहार केलाय, या प्रहाराने मिळाला चौकार. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा अगदी वळून मारण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जाऊन चेंडू. पंचांना कोणत्याही प्रकारचा संदेह नाहीये. मग पंचांच्या कामगिरीमध्ये आम्ही पाहिले कालपासून प्रशांत माळी सर असतील, संदेश मात्रे, घोवटण्याचे आमचे आणि सुभाजी पाटील पिरकोणचे. उचललाय, फेकलाय की काय, दूर दूर दूर, उंच उंच उंच, लांब लांब लांब, हा षटकार. कुठेतरी वाटलं होतं शरद ठाकूरनी 2 गडी बाद केले, तिथून कुठेतरी थांबवलं जाईल का, परंतु जी खरी डोकेदुखी आहे तो हर्षल, जो कालपासून गुन्हे कार्यक्रम अप्रतिम करतोय. हर्षद जो की रुबी 11 संघाकडून ओपनिंगचा बॅटर म्हणून आलाय आणि अक्षरशः नील 11 संघाला डोकेदुखी ठरलाय. षटकारांमध्ये डिलिंग चालू आहे. One more wide will be added to the score. It is down the leg, so umpire has no doubt to declare this as a wide. One more run will be added to the score. Scores moves to 36. 36 च्या आकड्यावरती. 36 मध्ये एकट्या हर्षदच्या 28 आहेत. हलक्या हाताने मोडलाय. हे याला क्रिकेट म्हणतात, हे क्लासिकल क्रिकेट आहे. ज्यावेळेला आपण अस्किंग रन रेट वरती चाललोय, या षटकामध्ये धावा आल्यात, उगाच मोठे फटके मारून स्वतःला मोठे सिद्ध करण्यापेक्षा हे खूप महत्वाचं असतं की आपण कशा पद्धतीने खेळतोय. आता मात्र दोन्ही संघाचे संघनायक, कॅप्टन एकमेकाच्या विरोधात. काय घडेल. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न सतीश घरत. खरं तर सतीश घरत यांच्याकडून सर्व खेळाडूंसाठी केळ्यांचे फणे आणि थम्सअप मात्र उपलब्ध करून गेलेत. एनर्जीचा सर्वात मोठा स्रोत जे आहे ते केळे आहेत. तर निश्चितच थँक्यू सतीश. परंतु इथं मात्र युद्ध चालू आहे. फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक शरदच्या डोक्याला. मात्र इथं निश्चित विचार पडेल की मी पुढे येऊ का मागे थांबू, असा विचार करताना मात्र चेंडू झालाय फरार. पुन्हा एकदा आलाय चौकार. निश्चित प्रत्येक गावामध्ये असणारं टुमदार देऊळ, सुंदरस देऊळ, मग आमच्याही वेशीवरती असणारं आई संतुबाईचं देऊळ. खरोखरच प्रत्येक कोळीवाड्यात किंवा आपल्या गावामध्ये असणारं देवीचं देऊळ खूप महत्वाचं असतं. इथे मात्र काय घडलंय, आतापर्यंत हर्षद हल्ला बोल करत होता, कॅप्टन आला, कॅप्टननी मात्र आता आपले इरादे स्पष्ट केलेत. रुबी 11 इज ऑन फायर नाव. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आहे, शरद ठाकूर त्या बाजूला येतील. निश्चितच मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पकडला जाईल, परंतु आता मात्र पाहायला गेलं तर संकटही नील 11 संघाच्या डोक्यावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहिलं तर निश्चितच 42. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. आता मात्र समीकरण बाकी आहे. 12 चेंडू आणि 14 धावांचं माफक समीकरण आहे. तो पण ऐका सुंदर संगीत.
7 धावांच्या सरासरीने धावायचं आहे आता इथून मात्र, कारण पाहिलं तर निश्चितच फक्त आणि फक्त 12 चेंडू बाकी आहेत आणि अवघ्या 14 धावांची गरज आहे. तर निश्चितच इथून काय घडेल काय बिघडेल हे महत्वाचं असेल. त्याच्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल रोनव विलेबन विपक्ष रिहानी एंटरप्राइजेस. तर निश्चित रोनव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. जशी ही मॅच संपेल ना, रोनव संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवा किंवा जे काही आपला निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करा. सूरज ठाकूरला जर धावा वाचवता आल्या तरच शेवटच्या षटकामध्ये धावा राहू शकतात, कारण धावा अवघ्या बाकी आहेत त्या 14, पण मॅच बनवाव्या लागतात. हवेमध्ये आहे जेल खाली स्वतः यष्टीरक्षक, कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. मॅच बनवाव्या लागतात. तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती गडी झालाय बाद. संघनायक हिस्सा खूप महत्वाचा आहे आणि बहिणींनाही द्या मित्रांनो, कारण थोड्याशा पैशांसाठी आपण बहिणींना नाराज करतो. मग तुमच्या आयुष्यामध्ये जर भाऊबंद नाराज झाले ना, आयुष्यामध्ये कितीही पैसे असले फायद्याचे नाही आहेत. कारण भाऊ जेव्हा विरोध जातो ना, तेव्हा रावणासारखा प्रकांड पंडित जरी असला तरी त्याला मरावं लागतं. भाऊ जेव्हा विरोध जातो तेव्हा सुग्रीव असो की वाली असो, जो योग्य धर्माची जोपासना करतो, धर्माची जोपासना करणारा वाचतो आणि अधर्माला मात्र साथ देणारा निश्चित संपुष्टात जातो. त्यामुळे बहिणींनाही जरूर हिस्सा द्या. डीजे लैजेस तेजस यांच्या माध्यमातून ही गाणी ऐकवली जातात आणि डीजे जय, थँक्यू डीजे जय, चांगली गाणी वाजवतोस मित्रा. नावे काढीचाच आहे जय. काल निशांत ही चांगली गाणी वाजवतो, आज जय जय ठाकूर मस्त गाणी मित्र, थँक्यू व्हेरी मच. सूरज ठाकूर कमबॅक करेल का? हलक्या हाताने खेळलाय, कारण आता तर नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच 40+ मास्टर्स नरेश मोकळ अनुभवाचा खजाना आहे. 40+च्या मॅचेस मी मागच्या 7-8 वर्ष झाली कव्हर करतोय. मागचे 3 वर्ष झाली नावेखाडी संघ खेळतोय. मागच्या 3 वर्षांमध्ये नरेश मोकळ, दीपकजी तांडेल या 40+च्या प्लेयर्सनी जो काही आलेख उंचावलाय आपल्या संघाचा, खरं तर शरद ठाकूर आहे. बरेचसे सर्वांची नावं घेणं कदाचित चुकेल, एखादं नाव जर राहिलं तर माझे सगळे मित्र आहेत, कुणाला राग येईल. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, दूरवर्ती क्षेत्ररक्षक शरद ठाकूर आहे. कॅच होईल की नाही? या कॅच पुन्हा एकदा शरद ठाकूरच्या हातामध्ये. आज कदाचित स्प्रिंग बसल्यात की काय, चेंडू हातातून उडतोय. पहिल्यांदा कॅच पकडली गेली होती, पहिल्या कॅच मध्येही असाच चेंडू उडला होता, दुसऱ्या कॅच मध्येही असंच झालंय. जरी ही विकेट मिळाली असती, नवीन गडी आला असता, नवीन गडीवरती निश्चितच प्रस्तावित करता आला असता तुम्हाला दबाव, महत्वाचं म्हणजे हर्षद बाद झाला असता. आता मात्र सूरजने चांगली कामगिरी केली होती, बॅकअप पाहिजे होतं. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एक धाव मात्र जरूर मिळेल. धावसंख्या येतात, जेवढ्या धावसंख्या येतील तेवढ्या मात्र रुबी 11 संघासाठी विजयाची लज्जत चाखायला जवळ जातील. ह्या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात, एक गडी बाद झालाय. चांगला इनसाइडरचा फटका आहे, क्षेत्ररक्षक नील ठाकूर त्या बाजूला आहे. स्वतः संघाचे संघ मालक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी चांगली झाली, गडी बाद होईल की नाही हे मात्र पाहिलं जाईल. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा ने एकच ना, ओके. एक धाव आहे चेंडूवरती. 7 चेंडू 10 धावांची गरज, महत्वाचा चेंडू असेल हा. आडव्या पट्ट्याने खेळलाय, उचललाय, हुक केलाय, चेंडू मात्र चाललाय निर्जल स्थळातून एकाच टप्प्यानिशी आर पार सीमा पार. हा आलाय दणदणीत चौकार. निश्चितच पाण्याची व्यवस्था करा, हर्षजनची मागणी आहे पाण्याची. आयोजकांना विनंती असेल कृपया करून पाण्याची व्यवस्था करा. तर धावसंख्या जर आपण पाहिल्या तर आटोक्यामध्ये होत्या सूरजच्या असं वाटत होतं. तदनंतर शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार पुन्हा एकदा होत्याचं नव्हतं करून गेला.
पाहिलं तर निश्चितच जाऊन पोहोचल्यात त्याचा 50 वरती. इथून मात्र फक्त आणि फक्त 6 धावा, 6 चेंडू 6 धावा. मैदानात गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी? आपण ऐकताय गव्हाणचा आवाज, राजकिरण कोळीची वाणी. तोपर्यंत ऐकूया सुंदर सुंदर गाणी. आजकाल बैलगाडा शर्यतीचंही भरपूर असं क्रेज आहे. तर मित्रांनो, कोणतंही क्रेज हे काही दिवस टिकतं, परंतु आपला घर संसार चालवण्यासाठी महत्वाचा असतो तो उद्योग किंवा नोकरी. पहिला आपल्या घराचा संसाराचा राहाटगाडा चालवण्यासाठी नोकरी किंवा अर्थार्जन करा. त्यानंतर आपले शौक पाळा. शौक पाळताना आपल्या घरातील कोणत्याही वस्तू जाता कामा नयेत हे खूप महत्वाचं असतं. आता असं बऱ्याच वेळ लावतो विजयजी दांडेल सर, आपण मोठे मोठे शौक पाळतो आणि घरामध्ये मात्र एकही वस्तू राहत नाही. असं व्हायला नको. महत्वाचं असतं ते म्हणजेच आपला घर संसार चालवणं. शेवटचं षटक, 6 धावांची गरज, त्याच्यातला मात्र पहिल्याच चेंडूवरती, पहिल्याच चेंडू पासून आलेला हा फलंदाज हर्षद. पहिल्या चेंडूने सुरुवात केली, तिथून मात्र शेवटच्या चेंडूवरती ही हा आलाय षटकार. चकण्यासाठी सज्ज झालाय. पहिला विजय नावेखाडी प्रीमियर लीग मधला, तो म्हणजेच रुबी 11 संघाचा. तर नील 11 संघ मात्र पुन्हा एकदा आता संकटाच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आपल्या सर्वांनाच भरपूर अशी मजेशीर असा कार्यक्रम असतो. जगदीश मोकळ, धन्यवाद. तुम्ही समालोचनासाठी माझ्या दाद दिलीत त्याबद्दल आपले आभार. खरं तर समालोचनासाठी दाद या गावाने भरपूर प्रेम दिलंय. मग बरीचशी बक्षिस दीपक तांडेलजी कुठेही जरी असलं तरी मात्र निश्चितच प्रत्येक वेळेला मला 1000 रुपयाचं बक्षीस देत असतात. दीपक तांडेल, थँक्यू व्हेरी मच. तसेच आम्ही विनंती करतोय श्री राजेश भाऊ ठाकूर आपण यावं. आपणास विनंती असेल प्रमुख व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. चला, विनंती असेल आपण रोनो 11 आणि रिहान एंटरप्राइजेस आपला निर्णय असेल त्याच्यावरती लगेच मार्गक्रमण करावं. आणि या सामन्याचा सामनावीर ज्या फलंदाजाने सुरुवातीपासूनच पहिला एक चेंडू निर्धाव खाल्ला, तदनंतर मात्र आपल्या संघाला विजयाची लज्जत चाकण्यासाठी तयार केलं. 3 षटकार 3 चौकार 15 चेंडूंचा सामना करताना 37 धावांची लय लूट करणारा, सिंहाचा वाटा आपल्या विजयामध्ये प्रस्थापित करणारा हर्षद ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा विजेता. आणि मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदरशी ट्रॉफी आहे. सोबत वैभवजी मात्रे यांच्याकडून प्युमाचा ब्रँडेड टी शर्ट आहे आणि निश्चित सूर्या स्पोर्ट्स कडून सुंदरशी ट्रॉफी आणि वैभव मात्रे यांच्याकडून ज्यूस सुद्धा आहे. तर आपण यावं, ते म्हणजेच विनंती असेल हर्षद यांना आपण यावं, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारावा. तोपर्यंत ऐकूया सुंदरशी गाणी. जसं पहिलं सत्र सुरुवात होईल, पुन्हा एकदा आवाज आपल्याला ऐका येईल, तो म्हणजेच मनीष पाटील, एक सुंदरसा आवाज कळंबोसरे गावचा. चला, पंचांना विनंती असेल रोनो 11 आपल्या संघ क्षेत्राची सजवा, वेळ नाही आपल्याकडे.
व्यक्ती यावं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. पहा इथून आयोजकांच्या वतीनं सूचित केलं जातोय रोनव इलेव्हन संघाचा संघनायक टॉस साठी आलेला नाहीये, त्यामुळे त्या संघाला 3 रनची पॅनल्टी या आयोजकांच्या वतीनं डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला पॅनल्टी हवी नसेल तर मग तुम्हाला संघनायकाला खरं तर अजय अजय कडू याला खरं तर बसावं लागेल, म्हणजे या मॅच मध्ये त्याला खरं तर आराम करावा लागेल.